बातमी आहे धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात मागण्या मान्य न केल्यास विधानसभेमध्ये त्याचे परिणाम दिसतील। धनगरांचा राज्य सरकारला हा इशारा आहे। धनगरांची विविध मागण्यांसाठी उद्रेक बैठक झाली। सोलापूर जिल्ह्यामधील धनगर समाजाची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे आणि एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी। शिवाय पंढरपूर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून 5 कोटी रुपये निधी मिळावा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारच्या विरोधात धनगर बांधवांचा प्रचंड रोष दिसून आला। कारण अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना ज्या पद्धतीनं कर्ज देण्यात येतं त्याच पद्धतीनं भटक्या विमुक्त मधील एनटी क अ ब क ड या सर्व समाज बांधवातील तरुणांना देण्यात यावं ही मागणी करण्यात आली। मुद्दा आहे की ज्या आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कन्याकुमारी ते काश्मीर हे त्याचं घाट बांधणी मंदिर बांधणी केले, पण आज पंढरपुरात येणाऱ्या आमच्या धनगर समाज बांधवांना किंवा बहुजन समाजातील बांधवांना राहण्याची जागी भक्त निवास नाही। त्यासाठी प्रथमतः मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येताना की पंढरपुरात 2 एकर जागा आणि 20-25 कोटी रुपये हे आमच्या धनगर समाजाच्या भवनाला अहिल्यादेवी होळकर भवनाला देण्यात यावे। दुसरी गोष्ट अशी की आता आमच्या मराठा बांधवांना जो आपला अण्णासाहेब पाटील निधी मिळतो तसाच आपल्या एनटी समाजातील आमच्या सर्व लोकांना 30 लाखापर्यंत मिळावा। कारण का आता आमच्या लोकांनी शेळी मेंढी पालन हेच करावं का।